नमस्कार बालमित्र हो. काल आपण नैसर्गिक साधन संपत्ती हा धडा शिकलेलो आहे. मी स्वर्धा खेडेकर, लोकमान्य टिळक प्राथमिक विद्यालय रामवाडी येथे शिक्षिका असून पुणे महानगरपालिकेची शाळा आहे. काल आपण नैसर्गिक साधन संपत्ती हा पाठ पाहिलेला आहे. या पाठामध्ये आपण काल नैसर्गिक संसाधने म्हणजे काय, शिवाय भूगर्भातील साधन संपत्ती, खनिजे कशी तयार होतात आणि कोणती खनिजे भारतामध्ये कुठे कुठे आढळतात याविषयीची माहिती घेतलेली आहे. तसेच ह्या खनिजांमध्ये काही प्रमुख खनिजे कोणते कोणते, शिवाय हे खनिजे कशी तयार झाली याविषयीची सुद्धा माहिती घेतलेली आहे. आज आपण या पुढचा धडा पाहणार आहे. आणि काल मी तुम्हाला एक स्वाध्याय दिला होता की आपण काय शिकलो आणि कोणते खनिजांचे कोणते कोणते प्रकार आहेत याविषयीची माहिती आपण काल घेतलेली होती. तर आज आपण पाहणार आहोत त्याच्या पुढचं म्हणजे खनिज तेल कसे तयार होते, शिवाय वनस्पती संपत्ती आणि सागरी संपत्ती याविषयी माहिती घेणार आहे. काल मी तुम्हाला सांगितलं होतं की संपत्ती आपल्या स्वतःकडची जी असते ती आपण जपून ठेवतो, संवर्धन करतो, परंतु निसर्गामध्ये मुबलक प्रमाणात जी संपत्ती आहे तिचं तेवढं संवर्धन आपण करत नाही. तर त्याविषयीची खरंच जनजागृती होणं गरजेचं आहे. आज आपण पाहणार आहेत अपारंपरिक ऊर्जा स्रोत. चला तर आता आपण पीपीटीच्या आधाराने अपारंपरिक ऊर्जा स्रोतांविषयी माहिती घेऊया. चला तर. अपारंपरिक ऊर्जा स्रोत कोळसा, पेट्रोलियम, नैसर्गिक वायू आणि अणुऊर्जा हे जीवाश्म इंधन स्रोत संपुष्टात येणारा कच्चा माल वापरतात. तर सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, हायड्रोथर्मल ऊर्जा आणि जैविक अवशेष हे अक्षय ऊर्जा स्रोत आहे. अक्षय म्हणजे कधीही न संपणारा स्रोत. आपल्याकडे आतापर्यंत आपण जे पाहिले होते ऊर्जा स्रोत हे संपणारे ऊर्जा स्रोत आहेत, परंतु सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, हायड्रोथर्मल ऊर्जा आणि जैविक अवशेष हे कधीही न संपणारे ऊर्जा स्रोत आहेत. ही ऊर्जा साधने सर्वत्र मुबलक आणि मोठ्या प्रमाणात उपलब्ध असून त्याचा वापर पर्यावरणास अनुकूल असतो. त्यामधून पर्यावरणाला कोणत्याही प्रकारची हानी पोहोचत नाही. त्याच्या निर्मितीची प्रारंभिक खर्चाची व्यवस्था केल्यानंतर अपारंपरिक ऊर्जा स्रोत अधिक शाश्वत आणि पर्यावरणास अनुकूल व स्वस्त ऊर्जा प्रदान करतात. अपारंपरिक ऊर्जा स्रोत हे फक्त सुरुवातीच्या काळामध्ये त्याची उभारणीसाठी खर्च मोठ्या प्रमाणात येतो. तर यामध्ये आहे सर्वात प्रथम आपण माहिती घेणार आहोत अणुऊर्जेविषयी. अलीकडच्या काळात अणुऊर्जा एक व्यवहार्य ऊर्जेचा स्रोत म्हणून उदयास आलेली आहे. युरेनियम आणि थोरियम ही महत्वपूर्ण खनिजे अणुऊर्जा निर्मितीसाठी वापरली जातात. धारवड प्रकारच्या खडकामध्ये युरेनियमचा साठा सापडतो. सिंगभूज कॉपर पट्ट्यात अनेक ठिकाणी युरेनियमचे साठे सापडलेले आहेत. राजस्थान मधील उदयपूर, अलवर, झुंझुनू या जिल्ह्यात, तर छत्तीसगड मधील दुर्ग जिल्हा, महाराष्ट्रातील भंडारा जिल्हा आणि हिमाचल प्रदेश मधील कुल्लू जिल्ह्यात युरेनियमचे साठे मोठ्या प्रमाणात सापडतात. थोरियम प्रामुख्याने केरळ आणि तामिळनाडूच्या समुद्र किनाऱ्याच्या वाळूंच्या मोनाझाईट आणि इल्मेनाइट यामधून मिळतं. आंध्र प्रदेश मधील विशाखापट्टणम आणि ओडिसातील महानदी येथील त्रिभुज प्रदेशामध्ये आणि केरळ मधल्या पलक्कड आणि कोलम जिल्ह्यामध्ये जगातील सगळ्यात मोठा मोनाझाईटचा साठा आहे. म्हणजे अणुऊर्जा भारतामध्ये तयार करण्यासाठी जगामधील सगळ्यात चांगलं ठिकाण म्हणून आपण केरळला पाहू शकतो, कारण तिथे खूप मोठ्या प्रमाणात मोनाझाईटचा साठा सापडतो आणि मोनाझाईट अणुऊर्जा निर्मितीसाठी महत्वाचा घटक आहे. 1948 मध्ये अणुऊर्जा आयोगाची स्थापना झाली, परंतु 1954 मध्ये ट्रॉम्बे येथे अणुऊर्जा संस्था स्थापन झाल्यानंतर अणुऊर्जा निर्मितीची प्रगती मोठ्या प्रमाणात झाली. या संस्थेचे नाव 1967 मध्ये भाभा अणु संशोधन केंद्र असे करण्यात आले. तारापूर, महाराष्ट्र, कोटाजवळील रावतभाटा, कलकम, केगा आणि काकरापारा हे महत्वाचे अणुऊर्जा प्रकल्प आहेत. त्यामध्ये भाभा अणु संशोधन केंद्र तारापूर इथलं संशोधन केंद्र मुलांना पाहण्यासारखं आहे आणि ते मुलांनी खरंच पाहायला हवे. अणुऊर्जेनंतर आपण माहिती घेणार आहोत
सौर ऊर्जेची, ज्याचा वापर आपल्याकडं खूप वर्षापासून केला जातो, पण फक्त लिमिटेड गोष्टींसाठी, म्हणजे कपडे सुकवणे, वाळवण सुकवणे, या गोष्टींसाठी आपण सूर्याच्या ऊर्जेचा वापर करतो. परंतु फोटोव्हॉल्विक सेल मध्ये टॅप केलेले सूर्यकिरण ऊर्जेमध्ये रूपांतर केल्यानंतर ती जी ऊर्जा तयार होते त्याला सौर ऊर्जा असं म्हटलं जातं. फोटोव्हॉल्विक आणि सौर औष्णिक तंत्रज्ञान या दोन प्रक्रिया सौर ऊर्जा मिळवण्यासाठी प्रभावी मानल्या जातात. सौर ऊर्जा तंत्रज्ञानाचे इतर अपारंपरिक ऊर्जा स्रोतांशी तुलना करता फायद्याचे आहे. सगळ्यात सोपा आणि मुबलक प्रमाणात भेटणारा सौर ऊर्जा ही आहे. तशी ही कमी खर्चिक आणि पर्यावरणपूरक व निर्मितीसही खूप सोपी अशी प्रक्रिया आहे. कोळसा किंवा तेलावर आधारित ऊर्जा निर्मिती प्रकल्पापेक्षा 60% अधिक प्रभावी आणि अणु प्रकल्पापेक्षा 10% अधिक प्रभावी ऊर्जा निर्मिती आहे. याचा वापर ऊर्जा निर्मिती बरोबरच पाणी तापवणे, सुकवणे, कोरडे करणे व स्वयंपाकांसाठी सुद्धा केला जातो. घरोघरी सौर चुली वापरणं गरजेचं आहे. ज्या ठिकाणी गॅलरीत किंवा घराच्या अंगणामध्ये आपण सौर चूल ठेवू शकतो आणि जिथे सूर्यप्रकाश येऊ शकतो अशा ठिकाणी जर आपण सौर चूल ठेवली तर घरचा स्वयंपाक विना त्रासाचा आणि विना इंधन वापराचा छान पद्धतीने होऊ शकतो. पण त्याची जास्तीत जास्त जनजागृती होणं गरजेचं आहे. फोटोव्हॉल्विक सेल मधून निर्मित विद्युत सर्व विद्युत उपकरणात सुद्धा वापरता येते. म्हणजे आपल्या घरातील लाईट, टीव्ही, फॅन यामध्ये सुद्धा आपण सौर ऊर्जेचा वापर करू शकतो. फक्त त्याचं युनिट बसवणं गरजेचं आहे. प्रारंभिक थोडासा खर्च सोडला तर आपल्याला स्वस्तात पडणारे सौर ऊर्जा हे आहे. भारताच्या पश्चिम भागात गुजरात आणि राजस्थान मध्ये सौर ऊर्जेच्या निर्मिती आणि विकासाची क्षमता जास्त आहे, कारण तिथं वर्षाच्या खूप कालावधीपर्यंत सूर्याची ऊर्जा खूप मोठ्या प्रमाणात भेटते. त्यामुळे तिथे ऊर्जा निर्मिती करणं खूप सोपं आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत पवन ऊर्जा. आपल्या आजूबाजूला जी हवा फिरत असते या हवेचा वापर करून ऊर्जा निर्मिती करणे. पवन ऊर्जा पूर्णपणे प्रदूषण मुक्त असून हा एक ऊर्जेचा अक्षय स्रोत आहे. आता अक्षय स्रोतची माहिती मी मगाशीच तुम्हाला दिलेली आहे. सांगा बरं अक्षय स्रोत म्हणजे काय? तर कधीही न संपणारा स्रोत. हा कधीही हवा येण्याची संपणार नाहीये. वाऱ्यापासून ऊर्जा परिवर्तनाची सोपी यंत्रणा वापरली जात असून त्यात टर्बाइन्स द्वारे वाऱ्याची गतिशीलता विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतरित केले जाते. मोठ्या प्रमाणात येणाऱ्या वाऱ्या यापासून टर्बाइन फिरले जातात आणि त्यामधून ऊर्जा निर्मिती होते. व्यापारी वारे आणि पश्चिमेकडील वारे आणि मान्सून सारख्या मोसमी वाऱ्यांचा यात उपयोग केला जाऊ शकतो. या व्यतिरिक्त स्थानिक वारे, जमीन, समुद्री वारे हे देखील वीज निर्मितीसाठी वापरले जाऊ शकतात. आताही महाराष्ट्रात सुद्धा तुम्ही फिरत असताना किंवा बाहेर केरळमध्ये वगैरे फिरत असताना आपल्याला डोंगरांवर मोठ्या प्रमाणात मोठे मोठे पंखे लावलेले दिसतात. ते पंखे मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती करू शकतात. देशांतर्गत पवन ऊर्जा निर्मितीचं काम वेगाने सुरू असून देशामध्ये 12 उपयुक्त ठिकाणी आणि 45 मेगावॉट क्षमतेची 250 पवन चालित टर्बाइन बसवण्याची महत्वाकांक्षी कार्यक्रम सध्या सुरू आहे. पारंपरिक ऊर्जा मंत्रालय देशात आयात होणाऱ्या तेलांच्या बियांचा भार कमी करण्यासाठी भारतात पवन ऊर्जा मोठ्या प्रमाणात विकसित करीत आहे. देशाची पवन ऊर्जा निर्मितीची क्षमता 50,000 मेगावॅट पेक्षाही जास्त असून त्यापैकी सध्या आपण 1/4 सहजपणे वापरतोय. राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र आणि कर्नाटक पवन ऊर्जासाठी अनुकूल आहे, कारण इथे सतत स्थानिक वारे शिवाय मान्सून मोसमी वारे, व्यापारी वारे आणि पश्चिमेकडील वारे मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. त्यामुळे राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र आणि कर्नाटक इथे आपण पवन ऊर्जेचे म्हणजे वाऱ्यापासून ऊर्जा निर्मिती मोठ्या प्रमाणात करू शकतो. यानंतर आपण पाहणार आहोत सागरी भरती आणि लाटा यापासून ऊर्जा निर्मिती. ज्या ज्या ठिकाणी समुद्र किनारा आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लाटा ये जा करत असतात आणि या लाटांपासून भरती आणि ओटी ही सतत चालणारी एक प्रक्रिया आहे. या लाटांपासून ऊर्जा निर्मिती करणं शक्य आहे. महासागराच्या हालचाली याही ऊर्जेचं एक मुख्य भांडार आहे. महासागरात होणाऱ्या वेगवेगळ्या हालचाली यामुळे लाटांची निर्मिती मोठ्या प्रमाणात होत असते. 17व्या आणि 18व्या शतकाच्या सुरुवातीपासून समुद्रामध्ये हालचाली आणि प्रवाहातून ऊर्जा निर्मिती करण्यासाठी सतत प्रयत्न केले गेले. भारताच्या
पश्चिम किनारपट्टीवर समुद्राच्या मोठ्या लाटा दिसून येतात. सागरी भरती आणि लाटा यापासून ऊर्जा निर्मितीसाठी भारताकडे खूप मोठी क्षमता आहे, कारण भारताला खूप मोठ्या प्रमाणात किनारपट्टी लाभलेली आहे. परंतु अद्यापही त्याचा तेवढा वापर केला जात नाही, कारण समुद्राच्या लाटा मोठ्या प्रमाणात येत असतात, परंतु त्याला जी ऊर्जा निर्मितीसाठी संसाधने किंवा साहित्य पाहिजे असते त्या प्रकारचे साहित्य आपल्याकडे मोठ्या प्रमाणात लावले गेलेले नाहीये. त्यामुळे अशा प्रकारची ऊर्जा निर्मिती आपल्याकडे केली जात नाही. यानंतर आपण पाहणार आहेत भू औष्णिक ऊर्जा. जेव्हा पृथ्वीच्या अंतर्गत भागातील लाव्हारस जो मोठ्या प्रमाणात बाहेर पडतो तेव्हा प्रचंड मोठ्या प्रमाणात उष्णता बाहेर पडली जाते. ही उष्णता वापरून जी ऊर्जा निर्मिती केली जाते आणि तिचं विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर केले जाऊ शकते तिला म्हणतात भू औष्णिक ऊर्जा. या व्यतिरिक्त उष्ण पाण्याच्या स्वरूपात बाहेर पडणारे पाणी ही थर्मल ऊर्जा निर्मितीमध्ये देखील वापरली जाते. ही ऊर्जा आता एक महत्वपूर्ण पर्यायी स्रोत म्हटलं जाऊ शकतं. आपल्याकडे भारतामध्ये मध्यकालीन कालापासून गरम झरे, बऱ्याच ठिकाणी गरम पाण्याचे झरे उपलब्ध आहेत आणि गिझर वापरले जातात. या गरम झऱ्यांचा वापर जर आपण आपल्या घरगुती वापरासाठी किंवा एखाद्या इंडस्ट्रियल भागांमध्ये केला तर खूप महत्वाचा उपयोग होऊ शकतो. भारतात हिमाचल प्रदेशामधील मणीकरण येथे भू औष्णिक ऊर्जा प्रकल्प सुरू झालेला आहे. सध्या तो भारतातला एकमेव भू औष्णिक ऊर्जा प्रकल्प आहे. यानंतर आपण पाहणार आहोत जैव ऊर्जा. जैव ऊर्जा म्हणजे जैविक उत्पादनामधून प्राप्त होणारी ऊर्जा. यात कृषी अवशेष, नगरपालिका, औद्योगिक आणि इतर कचरा यांचा समावेश होतो. म्हणजे आपल्याकडे गावाकडे बऱ्याच ठिकाणी बायोगॅस असे छोटे छोटे युनिट घरांच्या आजूबाजूला दिसतात. म्हणजे जनावरांचं शेण किंवा काही काही ठिकाणी टॉयलेटचे जे आउटलेट आहेत ते याच्यामध्ये सोडले जातात आणि मानवी विष्ठा आणि प्राण्यांची विष्ठा याच्यापासून ऊर्जा निर्मिती केली जाते. त्याचबरोबर काही ठिकाणी शेतातील कचरा, नगरपालिका आणि इंडस्ट्रियल भागातील जो कचरा आहे तो सुद्धा आपण त्याच्यातून सुद्धा आपण जैव ऊर्जा तयार करू शकतो. जैव ऊर्जा हे ऊर्जा रूपांतराचा एक महत्वाचा संभाव्य स्रोत आहे. त्याचाही जास्त वापर आपल्याकडे केला जात नाही. जैव ऊर्जा विद्युत ऊर्जा, उष्णता ऊर्जा व स्वयंपाकासाठी आवश्यक असणाऱ्या गॅस मध्ये रूपांतर करणं शक्य आहे. जर आपल्या घरामधलं टॉयलेट किंवा घरातील कचरा तो एका अशा प्रकारच्या आउटलेट मध्ये हे केला आणि त्यामध्ये साठवून त्यापासून ऊर्जा निर्मिती करू शकतो. परंतु पहिल्यांदा हे किट बसवणं ही एक मोठी गरज असते आणि त्यासाठी खर्च, जागा लागते आणि त्याचं सुरुवातीला मेंटेनन्सही करणं गरजेचं आहे. पण त्यानंतर आपल्या घरातील गॅस पेक्षाही मोठ्या प्रमाणात आणि चांगल्या प्रकारचा गॅस ह्या युनिट मधून तयार होऊ शकतो. बऱ्याचशा खेड्यांमध्ये अशा प्रकारचे बायोगॅस असतात. यात कचऱ्यावर प्रक्रिया करून ऊर्जा निर्मिती केली जाते. त्यामुळे विकसित देशामधील ग्रामीण भागाचे आर्थिक जीवनमान सुधारू शकतं. पर्यावरणाचे प्रदूषणही कमी होऊ शकते, स्वावलंबन वाढू शकते, कारण घरातल्याच ऊर्जेचा वापर करून इंधन त्याचा वापर करतोय आणि लाकडाचा जो वापर केला जातो, चुलीसाठी जो वापर होतो तो कमी होऊ शकतो. दिल्ली महानगरपालिकेमध्ये कचऱ्याचं ऊर्जेत रूपांतर करण्याची एक योजना आखलेली आहे. ओखला नावाचे एक नामांकित प्रकल्प तिथे चालू आहे की पूर्ण शहरामध्ये, दिल्ली महानगरपालिकेतल्या पूर्ण शहरामधील कचऱ्याचं व्यवस्थापन जैव ऊर्जा प्रकल्पामध्ये घेतलंय आणि त्यातून निर्माण होणारा गॅस हा त्या शहरातील प्रत्येक घरांमध्ये गॅस पाईपलाईन द्वारे पोहोचवण्याचे एक प्रकल्प हाती घेतलेला आहे. म्हणजे असा जर मोठमोठ्या नगरपालिकेने कचऱ्याचं व्यवस्थापनाचा विचार ऊर्जा निर्मितीसाठी केला तर खरंच आपण स्वावलंबी गावं, स्वावलंबी शहर आणि स्वावलंबी देश करू शकतो. परंतु हे असा प्रकल्प करणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत खनिज स्रोतांचं संवर्धन. हे मी कालपासून तुम्हाला सांगत होते की आपल्याला जे खनिज स्रोत उपलब्ध आहेत त्या स्रोतांचा वापर आपण संपत्ती म्हणजे साधन संपत्ती का म्हटले, याच्यासाठीच म्हटलेलं आहे की हे संपत जाणाऱ्या गोष्टी आहेत, म्हणून याचा आपण संवर्धन करणं गरजेचं आहे. शाश्वत विकासाचा आपण जो विचार करतोय की विकास झाला पाहिजे, हे आव्हान पेलत असताना आर्थिक विकास आणि पर्यावरण पूरकता या दोन्हींचा समन्वय साधून आपण जो विकास करू शकतो तोच महत्वाचा विकास आहे. खनिज व ऊर्जा साधने वापरण्यासाठी पारंपरिक पद्धतीने किंवा पारंपरिक स्रोताने साधने संपुष्टात येत आहेत व मोठ्या प्रमाणात प्रदूषण आणि कचरा निर्माण होत आहे.
तसेच बऱ्याच पर्यावरणीय समस्या सुद्धा निर्माण होत आहेत, ज्याच्यापासून वेगवेगळे आजारही होत आहेत. म्हणूनच शाश्वत विकासासाठी आणि भविष्यातील पिढ्यांसाठी मी काल जसं सांगितलं की आपण आता म्हणतोय की पूर्वी डायनासोर होते, तसे आपल्या पुढच्या पिढ्या म्हणू नयेत की पूर्वी रॉकेल होतं, पूर्वी दगडी कोळसा होता, म्हणजे त्यांना ते पाहायलाही भेटणार नाही. म्हणून आपल्या भविष्याच्या पिढ्यांसाठी या संसाधनांचं संरक्षण आणि संवर्धन करण्याची आपल्याला खूप गरज आहे. सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, सागरी लाटा, भूऔष्णिक ऊर्जा यासारखे अपारंपरिक वैकल्पिक ऊर्जा स्रोत आहेत आणि याचा वापर आपण वाढवला पाहिजे. धातू खनिजे, स्क्रॅपचा पुनर्वापर करून नियंत्रणात ठेवली पाहिजे. तांबे, शिशे आणि जस्त अशा अल्पसाठे असणाऱ्या खनिजांचा स्क्रॅप म्हणून वापर केला पाहिजे, पुनर्वापर केला पाहिजे आणि जिथे जिथे शक्य आहे तिथे कमी वापर केला पाहिजे. दुर्मिळ धातूंना पर्याय शोधला पाहिजे आणि त्यांचा वापर आपण कमी केला पाहिजे. दुर्मिळ खनिजांची निर्यात सुद्धा कमी करणं आवश्यक आहे, जेणेकरून विद्यमान म्हणजे आता सध्या आहेत ते राखीव साठे खूप कालावधीसाठी आपण वापरू शकतो. आपण खनिज तेल वापरत असताना, खनिज स्रोत वापरत असताना जर लक्षात ठेवलं की हे साठे आपल्याला पुरून वापरायचं आहे, आपल्या घरामधल्या काही गोष्टी असतात की जे आपण पुरून वापरतो त्यावेळेस ते जास्त कालावधीसाठी वापरू शकतो. तसाच जर खनिजांचा विषय आपण विचार केला तर आपण हे दीर्घ काळासाठी वापरू शकतो. यापुढे आपण पाहणार आहे म्हणजे आपल्याला माहिती आहे आपल्या घरातला लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस LPG. अशुद्ध पेट्रोलियमच्या शुद्धीकरणातून पेट्रोलियम गॅसची निर्मिती होत असते. आता हे तुम्हाला माहिती आहे की LPG म्हणजे काय. पेट्रोलियम गॅसवर उच्च दाब देऊन त्याचे आकारमान एकाच 240 पट करताना त्याचे द्रवात रूपांतर होते आणि दाबाखाली द्रवरूप अवस्थेत राहावा यासाठी तो जाड पोलादी टाक्यांमध्ये साठवतात. आता हा गॅस तुम्हाला माहिती आहे आपल्या घरामधला जो जाड पोलादी टाक्यांमध्ये येतो तो साठलेल्या टाकीतून बाहेर येताना याची परत वायूमध्ये रूपांतर होते. म्हणजे आधी तो काय आहे इथं द्रव रूपात आहे आणि नंतर तो कुठून येतोय वायू रूपात रूपांतर होते. या वायूत प्रामुख्याने प्रोपेन आणि ब्युटेन हे दोन घटक असतात आणि ते 30-70 या प्रमाणात असतात आणि तो वासरहित द्रव पदार्थ असतो. LPG गॅस हा वासरहित असतो. प्रथम तुम्ही म्हणताल की आपल्या घरामध्ये जो गॅस पेटवला जातो किंवा गॅस लीक होतो त्यावेळेस वास येतो, बरोबर की नाही. मग तो त्या गॅसचा वास असतो का, तर नाही, तो त्या गॅसचा वास नसतो. परंतु त्याची गळती झाल्यावर अपघात होऊ शकतो, स्फोट होऊ शकतो आणि तो आपल्याला कळणार नाही का त्याला वासच येत नाही. म्हणून त्याच्यामध्ये इथिल मरकॅप्टन नावाचा एक तीव्र आणि विशिष्ट प्रकारचं एक केमिकल रसायन एकदम छोट्या प्रमाणात मिसळलेलं असतं. त्यामुळे LPG ची गळती झाली तर आपल्याला लक्षात येतं. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस LPG याला अजिबात वास नसतो, परंतु त्याची गळती होऊन जे अपघात होतात ते टाळावेत यासाठी त्याच्यामध्ये इथिल मरकॅप्टन नावाचं एक तीव्र आणि विशिष्ट वासाचं रसायन सोडलं जातं आणि त्यामुळे आपल्याला वास येतो LPG ची म्हणजे घरामधल्या गॅसची गळती झाली तर. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे वनसंपत्ती किंवा जंगल संपत्ती. आपण विचार केला की आतापर्यंत आपण खनिजांविषयीचीच माहिती घेत होतो, परंतु तुम्हाला माहिती आहे का की जंगल ही सुद्धा आपली खूप मोठी संपत्ती आहे. वनस्पतीच्या विविध जातींनी व्यापलेल्या सर्वसाधारण विस्तृत प्रदेशाला जंगल असे म्हणतात. विविध वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव यांचा नैसर्गिक अधिवास म्हणजे जंगल होय. जगाच्या एकूण भूभागापैकी सुमारे 30% भाग जंगलाने व्यापलेला आहे. जंगलाचे विशिष्ट अशी संरक्षण आणि उत्पादक कार्य सुद्धा आहेत. आता आपल्या भूगोलाच्या पुस्तकामध्ये किंवा अनेक माहिती स्रोतामध्ये भारतामध्ये विविध वने आणि त्यांनी व्यापलेले भूभाग आहेत. तुम्हाला घरी गेल्यानंतर एक काम आहे की याच्यामधलं आपल्या भारतामध्ये असणाऱ्या विविध वनांची माहिती तुम्ही मिळवायची आहे आणि त्यांची नावे पण लिहायची. आता मी तुम्हाला सांगणार आहे जंगलांची कार्य कोणती आहेत, म्हणजे त्यातले संरक्षक कार्य कोणतं आहे. आपल्या भूपृष्ठावरून वाहणाऱ्या पाण्याचा वेग कमी करण्याचं काम, महत्वाचं काम जंगल करते. आता तुम्ही म्हणताल हे कसं, तर जमिनीवर झाड असेल तर त्याची मुळे खोलवर रुजलेली असतात आणि भूपृष्ठावरून म्हणजे जमिनीवरून पाणी वाहत असताना ते मुळं ते पाणी शोषून घेतात आणि वाहणाऱ्या पाण्याचा वेग हा कमी केला जातो. त्यानंतर मृदा धुपेला प्रतिबंध करणे म्हणजे मातीची होणारी धूप, माती वाहून जाण्याची जी गोष्ट आहे ते मुळं जंगल जमिनीतली माती धरून ठेवण्याचं काम करतो. त्यामुळे
मृदा धुपेला प्रतिबंध लागतो. तसंच झाडं असल्यानंतर जमिनीमध्ये पाणी मुरण्याला सुद्धा मदत होते आणि झाडं मोठ्या प्रमाणात असेल तर मोठ्या प्रमाणात येणाऱ्या पुरांचं सुद्धा नियंत्रण ठेवलं जातं. शिवाय आजूबाजूला पाणी असेल किंवा झाडं असतील तर बाष्पीभवन म्हणजे पाण्याची वाफ होण्याची प्रक्रिया आहे त्याचा वेग सुद्धा कमी प्रमाणात होतो आणि जंगलामध्ये राहणारे वन्यजीव म्हणजे प्राणी जे आहेत झाडांवर राहणारे प्राणी असो पक्षी असो यांचं संरक्षण करण्याचं महत्वाचं काम सुद्धा जंगल करत असतं. शिवाय झाडं असल्यामुळे कार्बन डायऑक्साईड ऑक्सिजन असल्या वायूंचे संतुलन राखण्यासाठी सुद्धा जंगलाची महत्वाची भूमिका असते. अशा रीतीने पर्यावरणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी व टिकवण्यासाठी जंगलाची मोठ्या प्रमाणात मदतच होत असते. याचबरोबर काही जंगलाचे उत्पादक सुद्धा कार्य हे आता संरक्षणात्मक कार्य झाले पण जंगल आपल्याला काही उत्पादन सुद्धा देते. मग त्याच्यामध्ये कोणतं महत्वाचं उत्पन्न आहे तर जंगल आपल्याला औषधी वनस्पती सुद्धा देतात. आता औषधी वनस्पती म्हणजे कोणकोणत्या आता उदाहरणार्थ आडुळसा तो आपल्या घरामध्ये सुद्धा लावलेला असतो म्हणजे घराच्या परसबागेमध्ये सुद्धा असतो. आडुळसाचा वापर खोकला कफ दूर करण्यासाठी केला जातो. तर बेल शंकराचं फळ म्हटलं जातं म्हणजे आपल्या इथं धार्मिक नावाखाली काही झाडं लावले जातात आणि त्याचा उपयोग औषधी गोष्टींसाठी सुद्धा आहे. म्हणजे आता बेल आपण धार्मिक गुण म्हणू शकतो पण जुलाबावर खूप चांगला औषध म्हणून बेलाचा उपयोग केला जातो. कडुलिंब सुद्धा आपल्या गुढीपाडव्याला कडुलिंब वापरला जातो म्हटलं जातं म्हणजे आपले सण समारंभामध्ये सुद्धा वनस्पतींना महत्व दिले तर कडुलिंब हा ताप आणि सर्दीवर खूप महत्वाचा इलाज म्हणून वापरला जातो. सदाफुली घरापुढे असणारी सदाफुली जी तिला रोज फुले येतात त्या सदाफुलीच्या अर्काचा कॅन्सरवर उपचार करण्यासाठी उपयोग केला जातो. घरामध्ये जी मसाल्याचे पदार्थ दालचिनी आहे त्याचा उपयोग अतिसार म्हणजे जुलाब आणि मळमळ उलटी यासाठी केला जातो. सिकोना म्हणून एक वनस्पती आहे मलेरियाचं औषध म्हणून त्याचा उपयोग केला जातो. अश्वगंधा शतावरी आवळा हिरडा बेरडा तुळस अशा अनेक औषधी वनस्पती आहेत. बघा बाळंत विडा किंवा लहान बाळाला घुटी म्हणून यातल्या बऱ्याचशा गोष्टी दिल्या जातात. लहान बाळाला लहानपणापासूनच वेगवेगळ्या आजारापासून तो दूर राहावा म्हणून हे औषधी वनस्पतींची घुटी दिली जाते. आता तुमच्या परिसरामध्ये सुद्धा अनेक वेगवेगळ्या प्रकारचे झाडं असतील. तुमच्या आजी आजोबांना आई वडिलांना त्याच्याविषयीची माहिती विचारा आणि एक माहितीचा तक्ता लिहून आणा की वनस्पती आणि औषधी उपयोग या असा एक तक्ता तयार करून आणा. आता हे उत्पादक कार्याबरोबर लाकडाचा किंवा जंगलाचा अजून एक खूप मोठा आणि महत्वाचा उपयोग आहे ते म्हणजे साग शिसम कडुलिंब बाभूळ सुबाभूळ या झाडांपासून मजबूत आणि टिकाऊ असे जळाऊ लाकूड तर मिळते परंतु या लाकडाचा उपयोग करून शेतीची अवजारे विविध वस्तूही तयार करता येतात. तसेच बांधकामासाठी सुद्धा याचा उपयोग होतो. जंगल संपत्तीपासून धागे कागद रबर डिंक सुगंधी द्रव्य मिळतात. लेमन ग्रास व्हॅनिला केवडा खस निलगिरी यापासून सुगंधी आणि अर्कयुक्त तेल अत्तरे तयार केले जातात. साबण आणि सौंदर्य प्रसाधने अगरबत्ती बनवण्यासाठी चंदन लाकूड निलगिरीचं तेलही वापरतात. याशिवाय विविध फळे कंदमुळे मध लाख कागद कात रंग असेही अनेक पदार्थ आपल्याला लाकडापासून येतात. आणि महत्वाचं मुलांनो आपले वही आणि पुस्तक यांचा कागद सुद्धा या झाडांपासूनच आपल्याला मिळतोय. म्हणजे बघा झाडांचे किती जास्त उपयोग आहे. मग जंगल संवर्धन करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल रे तर कमी वय असलेले झाडं अजिबातच तोडायची नाही आणि जेवढी झाडं आपण तोडतोय त्यापेक्षा जास्त झाडांची लागवड आपण करायची आणि त्यांची काळजी सुद्धा घ्यायची. जंगल वापरासाठी असलेले कडक निर्बंध कायदे नियम यांचे आपण पालन सुद्धा करायचं. हे झालं जंगल संपत्तीविषयी किंवा वनस्पती संपत्तीविषयी माहिती. आता एक महत्वाच्या संपत्तीची माहिती आपण घेणार आहे ती आहे सागरी खनिजे आणि जैविक संपत्ती मिनरल्स आणि बायो रिसर्च ऑफ ओशियन. जसं भूगर्भात अनेक खनिजे सापडतात त्याचप्रमाणे समुद्र आणि समुद्राखाली सुद्धा अनेक प्रकारचे खनिजे सापडत असतील की नाही खरं बोला. आहे बघा महासागराच्या पाण्यात विरघळलेल्या स्थितीत अब्जावधी टन खनिजे आहेत असे शास्त्रज्ञांचे मत आहे. सागर महासागरामध्ये तळाशी कथील क्रोमियम फॉस्फेट तांबे जस्त लोखंड शिशे मॅंगनीज गंधक युरेनियम इत्यादींचे साठे मोठ्या प्रमाणात आहेत. सागरातून अनेक प्रकारची
रत्न, शिल्पे, शंख मिळतात. खऱ्या मोत्यांची किंमत ही सोन्यापेक्षाही खूप जास्त प्रमाणात असते. सागर तळामध्ये खनिज तेलाचा व नैसर्गिक वायूंचा मोठा साठा उपलब्ध आहे. विहीर खोदून आपण तेल आणि वायू मिळवू शकतो. त्याचबरोबर जे मासे, वेगवेगळ्या प्रकारचे मासे हे मेल्यानंतर ते काय सगळे दुसरे मासे खात नाही, तर ते सुद्धा त्या समुद्राच्या तळाशी राहिले जातात आणि त्यापासून सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे खनिजे तयार होऊ शकतात. आता भारतामध्ये सागर तळातून खनिज तेल व नैसर्गिक वायू मिळवण्यासाठी 1974 साली मुंबई हाय या ठिकाणी सागर सम्राट नावाची एक पहिली खनिज तेल विहीर खणली गेली आणि या विहिरीतून मिळालेला नैसर्गिक वायू पाईपलाईन द्वारे उरण, मुंबई मधले एक ठिकाण आहे, त्या ठिकाणी वाहून आणला जातो आणि तिथून तो आपल्याला वापरण्यासाठी मिळतोय. या सागरी खनिजांमध्ये आपल्याला अजूनही काही सागरी खनिजे मिळतात. ती कोणती? तर थोरियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, सोडियम आणि सल्फेट. मग आता थोरियमचा वापर अणुऊर्जा निर्मितीमध्ये केला जातो. मॅग्नेशियमचा वापर आपला जो कॅमेरा असतो त्या कॅमेऱ्याच्या फ्लॅश बल्ब मध्ये केला जातो. पोटॅशियमचा वापर आपल्या सकाळी आपण जो आंघोळीला साबण वापरतोय त्यामध्ये होतो. काच निर्मितीमध्ये होतो. आपलं खत असतं पोटॅशियम, त्याच्यामधला मुख्य घटक हा पोटॅशियम असतो. तर सोडियमचा वापर कापड आणि कागद निर्मितीसाठी केला जातो आणि सल्फेटचा वापर कृत्रिम रेशीम तयार करण्यासाठी केला जातो. याशिवाय कोळंबी, सुरमई, पापलेट इत्यादी मासे, कोळंबी, सुरमई आणि पापलेट इत्यादी मासे हे प्रथिने आणि जीवनसत्वे यांचे स्रोत असल्यामुळे त्याचा अन्न म्हणून एक प्रमुख उपयोग आहे. त्याचबरोबर सुकट, बोंबील यांची भुकटी कोंबड्यांचे खाद्य आणि उत्तम खत म्हणून वापरलं जातं. याचं बोंबिल्याची भुकटी जी असते ती शेतीसाठी एक उत्तम खत म्हणून सुद्धा वापरलं जातं. शिंपले औषध निर्मिती आणि अलंकार, शोभेच्या वस्तू तयार करण्यासाठी शिंपले वापरले जातात. शार्क आणि कॉड मासे यांचं अ, ड आणि ई जीवनसत्व तेल निर्मिती आणि त्याचबरोबर यांच्यापासून जे तेल तयार केलं जातं त्यापासून कॉड लिव्हर ऑइल तयार केलं जातं. समुद्र काकडी नावाचं एक औषध आहे, ते कॅन्सर आणि ट्यूमर रोखण्यासाठी औषध म्हणून त्याचा वापर केला जातो. अशा प्रकारे आपण सागरी खनिज संपत्ती विषयीची माहिती घेतलेली आहे. मुलांनो, कालपासून आपण नैसर्गिक साधन संपत्ती विषयीची माहिती घेत आहोत आणि त्यामध्ये आपण भूगर्भात सापडणारे खनिज संपत्ती, त्याचबरोबर वनस्पती संपत्ती आणि सागरी खनिज संपत्ती याविषयीची माहिती घेतलेली आहे. तर मुलांनो, आज आपण याच्यानंतर मी तुम्हाला स्वाध्याय देणार आहे. तर तो स्वाध्याय असा आहे, युट्यूब वरून खनिज उत्खननाचे व्हिडिओ पाहायचे आहेत. तुम्ही युट्यूब वर तुम्हाला अनेक प्रकारचे खनिज उत्खनन कसे केले जातं याविषयीची माहिती भेटेल आणि ती माहिती तुम्ही लिहून आणायची. काल मी तुम्हाला युट्यूब वर तुम्हाला काही चित्रांद्वारे खनिज उत्खनन कसं केलं जातं याची माहिती सांगितलेलीच आहे. त्यानंतर विविध आकार आणि रंगांचे शंख शिंपले तुम्ही कुठे भेटेल तिथून तो संग्रह करायचा आहे आणि त्याची एक संग्रह करून एक वही तयार करायची, त्याचं एक माहिती ठेवायची आहे. आणि अजून एक आहे प्रश्न, अपारंपरिक ऊर्जा स्रोतांची माहिती मिळवायची आहे आणि ती लिहून आणायची आहे. मुलांनो, हा स्वाध्याय आहे तो उद्या तुम्ही करून आणायचा आहे. कालचा आणि आजचा दोन्ही स्वाध्याय तुम्ही सोडवायचे आहेत. यातली बरीचशी माहिती तुम्हाला काल आणि आज तर भेटलेलीच आहे, परंतु ही माहिती तुम्ही आपल्या वहीत सुद्धा लिहायची आहे आणि आपल्या शिक्षकांना दाखवायची आहे. चला तर मुलं, धन्यवाद.